लोकवृत्त मराठी, लोकशाहीचा खरा आवाज. शिंदखेडा नगरपंचायतीची सर्वसाधारण ग्रामसभा संपन्न. पाणीपुरवठा, गटार योजना व स्वच्छतेवर चर्चा. शिंदखेडा नगरपंचायत अंतर्गत आज नगरपंचायतीची सर्वसाधारण ग्रामसभा नगराध्यक्षा कलावती सुकलाल माळी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाच्या विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या सभेत पारदर्शकता यावी यासाठी लोकनियुक्त नगराध्यक्षा श्रीमती कलावतीताई माळी यांच्या वतीनं पहिल्यांदाच ग्रामसभेसाठी पत्रकारांना देखील बोलवण्यात आले होते. या सभेत शहराच्या पाणीपुरवठा योजनेतील टप्पा 1 मधील कामाचं ट्रायल अँड रन यशस्वी झाल्याशिवाय पुढील टप्प्यातील काम स्थगित ठेवावे, तसेच भुयारी गटार योजना शहराच्या वाढीव क्षेत्रात लागू करण्यासाठी नवीन तांत्रिक व प्रशासकीय मंजुरीस प्रस्ताव पाठवणे, नव्यानं पीएमसी तयार करण्यावर विचार करण्यात आला. शहरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता घनकचरा व्यवस्थापनासाठी नव्यानं प्रस्ताव तयार करून वैशिष्ट्यपूर्ण योजनेत समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय शहरातील सार्वजनिक मुतारा व शौचालयांच्या देखभाल दुरुस्तीसाठी निविदा प्रक्रिया, भटक्या जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी स्थानिक एजन्सीच काम देणे, तसेच पडक्या मुताऱ्या हटवून नवीन आधुनिक सुविधा उभारण्याबाबत चर्चा झाली. शहरात 2 ठिकाणी नवीन सार्वजनिक शौचालय उभारण्याचा प्रस्ताव, पथदिव्यांसाठी पुढील 10 वर्षासाठी कार्यादेश देणे, तसेच पाणीपुरवठा, दिवाबत्ती, आरोग्य व अग्निशमक विभागासाठी वार्षिक निविदा प्रक्रिया राबवण्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. सभेत नमो उद्यान विकसित करणे, भाजी विक्रेत्यांसाठी तात्पुरती बसण्याची व्यवस्था करणे, तसेच जनता नगर, सावता नगर व इतर भागातील घरांचे सिटी सर्व्हेमध्ये नियमानुकूलीकरण करण्यावरही चर्चा करण्यात आली. शेवटी नगर अध्यक्षांच्या परवानगीनं ऐनवेळच्या विषयांवर जसे नगरपंचायत कर्मचाऱ्यांचा मेडिक्लेम व त्यांचा मासिक वेतन याविषयी चर्चा करण्यात आली. या सभेत पाणीपुरवठा व भुयारी गटार योजनेवर भारतीय जनता पक्षाच्या नगरपंचायत सदस्यांनी आक्षेप घेतला. पाणीपुरवठा टप्पा 2 योजनेअंतर्गत 2000 घरगुती नळ कनेक्शन मंजूर असून आतापर्यंत केवळ 500 कनेक्शन करण्यात आले आहेत. ज्या भागात पूर्वी पाईपलाईन नव्हती त्या ठिकाणी नवीन पाईप टाकण्यात आली असून उर्वरित कनेक्शन न झाल्यास पाणी पुरवठ्याची प्रत्यक्ष तपासणी व कार्यक्षमता समजणार नाही. त्यामुळं या संदर्भातील अजेंड्यातील विषय क्रमांक 1 नामंजूर करण्यात आल्याचं सदस्यांनी नमूद केलं आहे. भुयारी गटार योजनेत संपूर्ण शहर व कॉलनी परिसराचा विचार करून नियोजन करण्यात आलं आहे. गेल्या 2 वर्षापासून योजनेला गती देण्यात येत असून तांत्रिक मंजुरी मिळालेली आहे, मात्र प्रशासकीय मान्यता प्रलंबित आहे. ही योजना जशी आहे तशीच पुढे कायम ठेवावी व ती लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी नियोजन करावे अशी मागणी करत अजेंड्यातील विषय क्रमांक 2 मध्ये देखील नामंजूर करण्यात आला आहे. नगर विकासाच्या महत्त्वाच्या योजनांबाबत नगरसेवकांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे आगामी सभेत मोठी चर्चा होण्याची शक्यता आहे. मुख्य संपादक भूषण पवार. शिंदखेडा शहराचा सर्वांगीण विकासासाठी जनतेच्या समस्या सोडवण्याला नगराध्यक्ष आणि माझ्या गटातील सर्व नगरसेवक यांचे प्राधान्य आहे. समन्वयाने सर्व विषय मंजूर करण्यासाठी यांची प्रयत्न आहे. शिंदखेडा शहराला पाणी पुरवठा करणारी योजना पहिल्या टप्प्यात यशस्वी झालेली नाही. ही योजना सुरू करून दाखवावी. नंतर दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू करण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. भुयारी गटारविषयी वाढीव क्षेत्र आणि 2023 नंतर गावात वाढलेले काँक्रीटचे रस्ते हा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे ही योजना नव्याने करण्याची आमची भूमिका आहे. तर आपल्यासमोर आलेच आहे. यापुढे देखील आपण सहकार्य